उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बाळासाहेबांचे विचार विसरलेत, आपल्या वडिलांच्या आजोबांच्या वैचारिक परंपरेला विसरलेत, त्यांच्या विचारांना बाजूला ठेवून सत्तेसाठी राष्ट्रवादी सोबत गेले अशी टीका शंभूराज देसाई यांच्याकडून अनेकदा ठाकरे परिवारावर झाली होती। पण दुसऱ्या बाजूला जेव्हा राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत पुन्हा एकदा ते सरकारमध्ये बसतात तेव्हा मात्र बाळासाहेबांचे विचार बाजूला सारले जात नाहीत का, असा प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्त्यांकडून विचारला जातो। एकनिष्ठता काय असते याचं उदाहरण म्हणजे शंभूराज देसाई यांचे आजोबा लोकनेते बाळासाहेब देसाई आहेत। बाळासाहेब देसाई आजही सर्वसामान्यांच्या मनात घर करून आहेत। त्यांनी आजन्म काँग्रेस पक्षासोबत निष्ठा जपली, नैतिकतेचे, स्वाभिमानाचे आणि विकासाचे राजकारण त्यांनी केले। जे स्वतःच्या आजोबाचा आदर्श विसरले असतील त्यांनी ठाकरे घराण्याला बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल बोलू नये अशी टीका देखील ठाकरे गटाकडून करण्यात येते। शिंदे गट वेगळा झाल्यापासून शिंदे गटाचा विचार आणि भूमिका शंभूराज देसाई अनेकदा व्यक्त करताना दिसतात। यामुळे सर्वसामान्य जनतेच्या नजरेत आणि पारंपरिक शिवसैनिक कार्यकर्त्यांच्या दृष्टिकोनात शंभूराज देसाई देखील चुकीचे आहेत अशी जनभावना निर्माण झाली असल्याचं बोललं जातं। आता ही जनभावना बदलण्यासाठी शंभूराज देसाई काय करतात किंवा याचाच फायदा घेऊन महाविकास आघाडी काय रणनीती आखू शकते पाहूया। नमस्कार, मी पूजा पवार आणि आपण पाहताय सत्तावारी। शंभूराज देसाई हे सध्या पाटण विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत। ही विधानसभा सातारा जिल्ह्यामध्ये येते। आता सातारा जिल्ह्याचा इतिहास पाहता या जिल्ह्यात कायमच काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व राहिलंय। बाळासाहेब देसाई यांनी काँग्रेसकडून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केलंय, तर नंतरच्या काळात विक्रमसिंह पाटणकर यांनी शरद पवार यांच्या सोबतीने पाटणचा विकास केला। मोठमोठे डोंगर फोडून घाट निर्माण केलेत, रस्ते निर्माण केले, पाण्याची मुबलकता निर्माण केली, म्हणून त्यांना घाटांचा राजा असंही म्हटलं जातं। त्यामुळे मतदारसंघात त्यांच्या विचारांचा, त्यांच्या प्रभुत्वाचा अजूनही प्रभाव कायम आहे। त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजित पाटणकर हे राजकारणात सक्रिय झालेत। त्यांना शंभूराज देसाई यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला, पण येणाऱ्या निवडणुकीत शंभूराज देसाई यांना पाडण्यासाठी, त्यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली असं बोललं जातं। महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून सुषमा अंधारे यांनी तिथं अगोदरच वातावरण निर्मिती केली आहे। संजय राऊत, आदित्य ठाकरे व ठाकरे गटाच्या प्रमुख नेत्यांनीही या मतदारसंघात जाऊन मतदारांशी संवाद साधलाय। सातारा जिल्ह्याचं पाटण विधानसभेच्या नागरिकांचं शरद पवार आणि विक्रमसिंह पाटणकर यांच्याशी एक वेगळं नातं आहे। महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार यांच्या मैत्रीचे अनेक किस्से सांगितले जातात। त्यांच्या मैत्रीसाठीच उदयनराजेंच्या विरोधात वृद्ध काळात देखील श्रीनिवास पाटील यांनी निवडणूक लढवली आणि ती जिंकलीही। तसंच काही मैत्री खातर शरद पवार यांच्या स्वाभिमानासाठी विक्रमसिंह पाटील देखील अधिक सक्रिय होतील। महाविकास आघाडीच्या वतीने त्यांच्या मुलाला म्हणजेच सत्यजित पाटणकर यांना उमेदवारी दिली जाऊ शकते। पाटणकर कुटुंबीय म्हणजेच मवाळ भूमिका घेणारे अशा दृष्टिकोनातून त्यांच्याकडे पाहिलं जातं। पण गेल्या वर्षीपासून मतदारसंघात अशा काही घटना घडल्या, त्यानंतर सत्यजित पाटणकर हे आक्रमक भूमिका घेताना दिसलेत। हीच त्यांची आक्रमक भूमिका, कौटुंबिक वारसा येणाऱ्या काळात मतदारसंघातील समीकरणे बदलणारी ठरतील। ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, संघटक प्रमुख हे आतापासूनच महाविकास आघाडीच्या विजयासाठी कामाला लागलेत। बहुतांश शिवसैनिक ठाकरे गटाकडे वळलेले आहेत असंही दिसतंय। शेखर गोरे, हर्षद कदम यांच्यासारख्या ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांमुळे निश्चितच महाविकास आघाडीला फायदा होऊ शकतो। तसेच ठाकरे गटाला एक सहानुभूतीचं मतदार मिळतील। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे येथे वर्चस्व असल्याने त्याचाही फायदा होईल आणि वंचित शेकाप सोबत आली तर त्याचाही मोठा परिणाम हा निवडणुकीवर पडेल। एकूणच गणित पाहता शंभूराज देसाई त्यांचा पराभव होऊ शकतो अशी चर्चा सुरू आहे। आपल्याला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा।